विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोटी 2025-26 संदर्भात या ठिकाणी मैदानी चाचणीच्या संदर्भात म्हणजेच ग्राउंड कधी होणार याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती आलेली आहे. सर्व माहिती सांगणार सर्वांचं ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरू होण्याची या ठिकाणी संभाव्यता आहे आणि एका जिल्ह्याची या ठिकाणी डायरेक्टली तारीख संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जे दोन्ही परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत आज ते तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुप तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. लवकरात लवकर जॉईन करून घ्या. सर्वात जास्त अपडेट सर्व तुम्हाला तिथे बघायला. आता या ठिकाणी ज्या दोन अपडेट आलेले आहेत ते सांगण्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे. याचा फायदा तुम्हाला असा होईल की 50% ते 60% मागील वर्षीचे प्रश्न आधीचे प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. त्याच्यामुळे या दोनही पुस्तकांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की पुस्तके खरेदी करा. आणि जर हीच पुस्तके ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. आता जे महत्त्वाचे दोन परिपत्रक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. जे पहिलं पत्रिक आहे ते नंतर बघूया. सर्वात पहिल्यांदा जे खालचं परिपत्रक आहे ते इथे बघू शकता. काय लिहिलेलं आहे? बघू शकता. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे अंतर्गत हे इथून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आज दिनांक 23/12/2025 रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी विषय सर्वात महत्वाचा असतो कोणताही परिपत्रक असो त्याच्यामध्ये विषय बघा. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 ही 2024-25 ची भरती प्रक्रिया आहे. च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत. आता एक पॉइंट इथे लक्षात बघू शकता. उपरोक्त विषया अनुसरून कळविण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 जागांसाठी भरती रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी बघू शकता. 20/1/2026 21 म्हणजे जानेवारी महिना पुढचा जानेवारी महिना 20 जानेवारी पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. किंवा आता ज्यावेळेस शक्यता आहे किंवा संभाव्य आहे तीच तारीख तुम्हाला धरून ग्राउंडची चालायची आहे. म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचे ग्राउंड 20 जानेवारी पासून 100% सुरू होऊ शकतात. 4-5 दिवस मागे किंवा पुढे देखील होऊ शकतात. सर्वांनी तयारीत राहायचं आहे. बघू शकता. त्याच्यानंतर सदर भरती प्रक्रियेदरम्यान खालील तक्त्यात नमूद स्तंभ क्रमांक अधिकारी यांच्या पदासमोर स्तंभ 3 मध्ये दर्शवलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य वगैरे सर्व या ठिकाणी माहिती दिलेली आहेत. बघू शकता स्तंभ क्रमांक 2 मध्ये आणि वगैरे हे येथे दिलेले आहेत. ठीक आहे. बघू शकता 16 व्यवस्था करणे 1600 मीटर ग्राउंडची व्यवस्था करणे. त्याच्यानंतर छाती टेप वगैरे सर्व मशिनी या ठिकाणी जे चेस्ट नंबर वगैरे यांची सर्व सुविधा करणे. लेबर साफसफाई व्यवस्था करणे सर्व या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे. 100% तुमच्या या ठिकाणी 20 ते 22 जानेवारी पासून तुमच्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे ग्राउंड सुरू होतील. आता जे दुसरं परिपत्रक आहे ना ते तुम्हाला सर्व या ठिकाणी जेवढे पण घटक आहे ना 40-42 बघू शकता. छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, मुंबई सर्वच घटक याच्यामध्ये आहेत हे आयुक्तालयानुसार. ठीक आहे. आता एक पॉइंट इथं लक्षात घ्या महत्वाचा इथं बघू शकता. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघू शकता. आज कालचं हे परिपत्रक आहे 22/12/2025 रोजी. तर बघू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत असं म्हटलेलं आहे. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता. उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती सन 2024-25 च्या संदर्भात पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक बघू शकता कधी तर 23/12/2025 हे काल प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजे 23 रोजी दुपारी म्हणजे आज 12 वाजता ही बैठक होऊन गेलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये सर्व या ठिकाणी आयुक्तांना या ठिकाणी जे अधीक्षक वगैरे असतात SP, CP वगैरे त्यांना या ठिकाणी सर्व हजर राहायला सांगितलेले आहे. कशासाठी तर या ठिकाणी मैदानी चाचणीच्या संदर्भात आणि इतर नियोजन करण्याच्या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. बघू शकता मीटिंग ID वगैरे पासवर्ड वगैरे सर्व त्यांना जॉईन करण्यासाठी दिलेले
होते. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्ह्यांचे या ठिकाणी ग्राउंड 15 जानेवारी पर्यंत देखील चालू होऊ शकतात. परंतु तुमचे 100% ग्राउंड 20 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान सुरू झालेले बघायला भेटतील. आज तारीख आहे 23 जानेवारी. आता एक 5-7 तुम्ही फक्त तुमच्याकडे किती दिवस आहे? 25 दिवस शिल्लक आहे मैदानी चाचणीसाठी, असे धरूनच तुम्ही तयारी करायची आहे. ठीक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.